मित्रांनो, आपल्याला हे वासरू दिसतंय आणि आज गुलाल झालेला आहे. आणि ज्यावेळेस गुलाल होत असतो त्यावेळेस मालकाच्या बऱ्याच भावना असतात त्या व्यक्त होत असतात. आज बघूया वासरू कुठल्या गावचं आहे आणि काय काय मालकाच्या मनात भावना आहेत. कुठल्या गावचं वासरू आहे आणि तुमचा परिचय सांगा. नमस्कार, माझं नाव कुमार माटेकर, माटेकरवाडी. वासरू आहे माटेकरवाडी NP आणि विंग मध्ये असतं. आमच्या पाहुण्याकडेच आहे सांभाळायला. ते सगळं नियोजन वगैरे करतात. दत्ता बागट, परत नाना आहेत आमचे, परत उमेश घोरपडे, मंगेश घोरपडे यांच्या नियोजनातच असतं. परत पांडुरंग बागट, पांडुरंग आमचे भाऊ आहेत मोठे, त्यांच्या नियोजनात असतात आणि ते सगळे हे करतात. आम्ही काही एक दिवस फक्त येतो, पण आम्हाला याचा खूप आनंद झालाय की एक दिवस येऊन 4 वर्ष झालं. खरं तर एवढा प्रवास केलाय आम्ही या गोष्टीसाठी, पण ते असं झालं की आज योगायोग जोडून आला. मला रात्री फोन केला माझ्या मित्रांनी, भाऊ या उद्या वासरू आपलं पळणार आहे, नियोजन चांगलं आहे. आलो आणि योगायोग देवाची कृपा पांडुरंगाची म्हणायची की आम्हाला नशिबानं गुलाल भेटला. आणि तुमच्यासारखे मित्र आहेत वगैरे सगळे, त्यांचा एक आशीर्वाद आहे आमच्यावरती, त्याच्यामुळे आम्ही आनंदी आहे. आता तुम्ही मित्रांनो आपल्या मुलाखती ते कायम बघत असतात. आता तुम्ही बऱ्याच मुलाखती बघत असतात, त्यातनं काहीतरी शिकता की बाबा काहीतरी गोष्टी शिकल्या पाहिजे, काहीतरी केल्या पाहिजे. आज स्वतः तुमची मुलाखत होती आणि ती ह्या वासरामुळे होते. कसं आहे, माझं एक म्हणणं आहे सर्वांना, गोरगरीब असेल ना त्यांना पण तुम्ही बैल द्या. तुमचा चांगला पळतोय, एखादं तुमच्या बैलाच्या पळण्यानं दुसरं एखादं गरीब वासरू उजेडत येईल किंवा एखाद्या वासरानं तुमचा बैल उजेडत येईल. हे सगळ्यांनी चांगली भावना ठेवली पाहिजे मनात, सगळ्यांना धरून. कारण प्रत्येक जण आपलं एक जीवाचं रान करून इथं पळण्यासाठी येत असतो. तर त्याला काही ना काही फुलाची पाकळी म्हणून एक नंबराची अपेक्षा नाही, पण गुलाल भेटला पाहिजे हे महत्वाचं आहे. आणि तुमच्यासारखी माणसं आहेत, तुमच्यासारखी लोक आहेत, आमची मुलाखत घेतात गोरीगरिबांच्या, त्याच्यामुळे प्रसिद्धी होते, लोकांमध्ये समजतं हे वासरू यांचं आहे किंवा हा मालक आहे किंवा ही माणसं नियोजन करतात. त्याच्यामुळे कसं एक मतानं प्रेम सर्वांचं एकमेकावर राहिलं पाहिजे. आणि मेन कसं एकी पाहिजे. गावात जरी एखादा बैल असला ना, गावकऱ्यांनी सपोर्ट करा. तुम्हाला काय कोण खर्च वगैरे घाला असं म्हणत नाही, पण 4 चौघ त्या माणसाबरोबर जावा, त्याला सपोर्ट करा. तो माणूस काय करायचं ते करणार, तुमच्यासाठी पण करणार. फक्त एक कसं गावाचं नाव होतं, त्या व्यक्तीचं नाव होतं, भागात नाव होतं. जर आपलं वासरू बैल किंवा वासरू चांगलं पळालं, महाराष्ट्रात नाव होतं. त्याच्यासाठी कशी आपुलकी आणि भावना चांगली पाहिजे लोकांची, आणि सपोर्ट करा एकमेकांना. मी एवढं सांगेन. मित्रांनो, खरं आहे, सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे. कारण काय होतं, हे बैलगाड्या क्षेत्राचं विषय असा असतो की जर मित्रमंडळी असतील किंवा सहकारी असतील, गावकरी असतील, सगळ्यांचा सपोर्ट मिळाला तर अजून मालकाला उत्साह येतो आणि अजून खेळात एक आनंद वाढतो म्हणायला लागेल. कारण काय होतं, सगळ्यांची एकी असेल, सगळ्यांनी जर मिळून जर सगळं केलं ना, तर जुनी लोक म्हणायची की सगळ्यांनी जर मिळून केलं तर एकीचं बळ, यश पण भेटत जातं. आता कसं आहे, वासराचं 3रं मैदान, हे 4थं आहे. 3 मैदानात चल गट काढलेत. 4थ्या म्हणजे आम्हाला खरंच मनावून सांगतो अपेक्षा नव्हती, पण आज जो त्यानं पळ केला गटापेक्षा सेमीला आणि सेमीपेक्षा आता फायनलला बऱ्यापैकी चांगला पळाला. पण आमची अपेक्षा एवढीच होती की आमचं वासरू गुलालात राहावं, आम्हाला नंबरची याची अपेक्षा नव्हती. पण त्यानं आज ते साध्य करून दाखवलं त्याच्या ताकदीवर. आणि ज्यांनी आम्ही सगळ्यांनी जेवढे कष्ट घेतले त्याचं त्याने काहीतरी चीज करून दाखवले. आणि तुम्ही आता कैलास भाऊ आमचे मित्रच आहेत. कैलास भाऊंना आमचा फोन वगैरे असतो, म्हणजे तुम्हाला फोन वगैरे असतो, आपण प्रत्येक 2 शब्द असं बोलत असतो कधी वेळ काढून. आणि कसं आहे, आता तुम्हाला लोकांना पण सपोर्ट करायला पाहिजे लोकांनी. आता तुम्ही आमच्या एवढ्या मुलाखती घेता आणि समाजाला दाखवता की आपल्यातलीच व्यक्ती कुठंतरी पोचते, हे तुमच्या माध्यमातून समाजाला दिसतं. पण समाजाने पण तुमचं काय ना काय म्हणजे लक्ष देऊन तुमच्या बोलण्याकडे याच्यात तुम्हाला पण काही ना काहीतरी प्रसिद्धी दिली पाहिजे. कारण तुम्ही कसं आहे, आपुलकीने येता आपल्या माणसांजवळ, त्याचं पण लोकांनी प्रेम ठेवलं पाहिजे. मित्रांनो, खरं आहे त्यांचं. कारण काय होतंय, बैलगाडा क्षेत्र आपल्याला उंचवायचं असेल तर सगळ्यांना एकमेकांनी सपोर्ट केला पाहिजे. त्यावेळेस आपली ही बैलगाडा क्षेत्राची परंपरा अजून उंचावरती जाणार. आता सांभाळ करायचे असतात, नाना असतात, मेन सांभाळ करणारा म्हणायला लागेल. कारण काय होतं, सांभाळ करणारा महत्वाचा असला, मी कायम बोलतो महत्वाचा तो माणूस आहे. कारण त्या माणसामुळे ही बैलगाडा क्षेत्रातली जी आपली सहकारी आहे ती, किंवा ते सुट्टी मेकर आहे ती, किंवा ड्रायव्हर असेल, त्यांना यश मिळत असतं. बरोबर आहे, त्यासाठी काही यश मिळतेच, बरोबर आहे. पण आपण त्याचला काय करायचं, सगळं लहानापासून सगळं व्यवस्थित खाणं, जे हे सगळं करायला लागतं, शेणपाणी व्यवस्थित, चाराही चारणं हे व्यवस्थित करायला लागतं. एवढंच करतो आपण. बाकी नियोजनाचे बादशे वेगळं आहेत.
अडचण अशी आहे कैलास भाऊ हा. आज आमचे मंगेश भाऊ आहेत त्यांची दोन्ही मुलं तब्येत जरा बरी नाही ऍडमिट आहेत त्यांना ऍडमिट करून नानाज इथे आलेत ऍडमिट करून आता परत ते दवाखान्यात जाणार आहेत म्हणजे किती ह्याची गोष्ट आहे सांगा एकीकडे आम्हाला दुःख पण आहे म्हणजे मुलं वगैरे आमची आहेत म्हणजे एका येणं माणूस खचून जातो मग कसं आहे आता त्या ह्याच्यातून पण वेळ काढून नानाजी इकडे आले मित्रांनो बघा म्हणजे बैलगाडा मालकाची जी दुःख असतील बऱ्याच घरातल्या गोष्टी असतील त्या तो विसरत असतो आणि मैदानात येत असतो आणि ज्यावेळेस नंदी सोबत येत असतो त्यावेळेस घरातल्या गोष्टी आता बरीच लोक म्हणतात की आम्ही इकडं आलो हे घरातली दुःख सुख सगळ्या गोष्टी विसरतो आणि फक्त अख्खा एक दिवस शर्यत क्षेत्रासाठी देतो. आणि माझं कसं आहे मला आवर्जून फोन असतो आमच्या ह्याचा काल फोन केलाय कुमार भाऊ तू आलाच पाहिजेस आता म्हटलं काय आणि मी प्रत्येक अड्ड्याला आहे ना असा येत असतो सकाळी येतो संध्याकाळी रिटर्न निघायचं आपलं ऐकतं एवढा आनंद भेटतो बैलगाडी क्षेत्रात सुख दुःख सगळं विसरायचं घरदार काय नाही हेच घरदार म्हणायचं हे जो समाज आहे तो आपला घरदार आणि तेवढं करून आपलं मुंबईला निघून जायचं काम करायला मग त्याच्यात कसं एक प्रेम भेटतं आणि ती आपुलकीनं सगळीजण आपल्याला फोन करतात की तुम्ही या आलात की आपल्याला पण बरं वाटतं आणि ठीक आहे आपलंच आहे म्हणून आपण जातो करतो आणि सर्वांनी तसं एकमेकाला सहकार्य करा असंच प्रेम द्या बस. आता आपण बोल हे पण मालक आहेत मित्रांनो आता ही ढाल भेटलेली आहे आज आणि ज्यावेळेस एखाद्या बैलगाडा मालकाला ढाल भेटते ना त्यावेळेस त्याचा आनंद काकणात मावत नाही कारण मी बऱ्याच मुलाखती घेतो बरीच लोक भेटते ती की ह्या ढालीसाठी आम्ही पळतोय आणि ज्यावेळेस ती ढाल आपल्या हातामध्ये येते त्यावेळेस काय मालकाच्या भावना असतात कारण यश मिळालेलं असतं. ह्या क्षेत्रात कसं आहे नंबराकडे बघून कोण नाही हे फक्त अपेक्षा आहे गुलालाची आपला बैल गुलालात राहावा एवढीच मालकांची अपेक्षा असते. आज आम्ही घरची गाडी कापरे मैदानाला पळवली सिमेंट टाकाटाकीत मार खाल्ला पण त्याचं दुःख नाही गाडी आज गुलाल तर राहिली हे महत्वाचं आहे मार किती पण वेळा खाऊन द्या पण गाडी एक मैदान गुलालात राहिली मागचं सगळं दुःख निघून जातं. गाडी आज आपली रॉकीची तुम्हीच मुलाखत घेतलेली कुसूरच्या मैदानात पण गाडी एवढी पळली कापरे मैदानात बेया गाडी पळलेली पण ते दुःख आज इथं निघून गेलं सगळा आनंदचा आनंद आहे. आता ज्यांचा बैल आहे त्यांनी पण आम्हाला चांगली आमचे पाहुणे आहेत त्यांनी पण चांगली साथ दिली त्यांना आमच्या ड्रायव्हर आहेत त्यांनीच सुचवलेला पहिला आणि चांगली साथ दिली आणि आज आम्हाला आमचा बैल म्हणा वासरू म्हणा गुलालाच पात्र झाला. आता नियोजन कोण करतो पायऱ्याचं नियोजन आमचं यांचा मुलगा दत्ता बागट आणि पिंटू माने ते दोघच करतात आणि फक्त आम्ही काय मी असतो बँकेत मला काय सुट्टी नसते रविवार वगैरे असेल तरच मी मैदानात असतो पण नियोजनाचे खरे बादशाह ते दोघच असतात त्यांच्याकडे सगळं नियोजन असतं त्यांचं तेच करतात. आता नियोजन तुम्ही करताय एखादा तुमच्याकडे सर्वसामान्य बैलगाडा मालक असेल त्याला बाबा पायरा पाहिजे असेल वासराचा तर पायरा देणार का त्यांना? सर्वसामान्यसनी घेऊनच आम्ही पळतो मोठ्यात कधी पळतच नाही. हो एकाही मोठ्या बैलात आम्ही कधी पळत नाही. आता दावणीला चारीच्या चारी पळते ती सगळी सर्वसामान्यांच्यातच पळते ती मोठ्याच्यात पळतच नाही. आणि सर्वसामान्यांचा असा एकही नाही गावातल्या आसपासच्या गावातला की त्याच्या संग आमची पळालेला नाही कोणी मागितलाय देत राहील वायदी फिदी काही विषय त्यांनी पण आमच्याकडे कधी मागत नाहीत आणि आम्ही पण बैल पण आज एका शब्दावर आलाय फक्त त्या भैया ड्रायव्हर पाडी जायत का नाही त्यांनी त्यासनी फोन फक्त एक केला बैल पाहिजे म्हणून एका शब्दावर फक्त बैल आलाय बिगर वायदीचाच बैल पण आहे त्यांच्या ती खर्चानं स्वतः आले स्वतः खर्चानं आली. बरं आता कॉन्टॅक्ट नंबर द्यायची गरज आहे कारण मला लोक मुलाखत बघितली की नंबर मागतात मालकांचा माझ्याकडे नंबर नसतो. 91 56 56 72 57 तुमचं नाव सांगा आणि परत एकदा नंबर सांग. दत्ता बागट 91 56 56 72 57. आणि कशा प्रकारचा पायरा पाहिजे ते बी सांग. काय बैल आपलं वासरू दोन्ही खांदी बाहेरनं पळतंय काय विषय नाही दोन्ही खांदी आतला बैल असला तरी चालतोय आपल्याला बाहेरचा बैल असला तरी चालतोय काय विषय नाही. तर मित्रांनो आपण त्यांना शुभेच्छा करूया आणि त्यांच्या टीमला की ढाल त्यांना आज मिळालेले अशाच ढाली त्यांच्या दावणीला किंवा त्यांच्या घरी येत राहतील. धन्यवाद.